तयार झालेत आपले फ्लावरचे पकोडे. चवीला खूप छान लागतात. वरण भात खिचडीसोबत किंवा असेही छान लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते फ्लावरपासून पकोडे. तर आता मी आधी फ्लावर शिजायला घालणार आहे. इकडे मी पाणी गरम केलेलं आहे. हळद घालते आहे आणि हळदीमध्ये मीठ घालायचं आणि आपण त्याच्यामध्ये फ्लावर उकडून घेणार आहोत. 1-3 मिनिटासाठी फक्त उकडायचा. आता मी फ्लावर घालते. धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यात स्वच्छ. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते फ्लावर पकोडे. तर फ्लावर मी आधी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कढईमध्ये मी पाणी उकळून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घातले आणि आता 3 मिनिटासाठी आपण हा फ्लावर वाफवून घेणार आहोत. मग त्याचे पकोडे बनवायला घेऊया. इकडे 3 मिनटं फ्लावर शिजून झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता खाली काढून घेऊन मी चाळणीवर निथळत ठेवणार. आता इकडे मी फ्लावरची भजी बनवायला घेते. तर त्यासाठी लागणारं साहित्य हा आहे: सोया सॉस, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, बेसन पीठ 2 चमचे, तिखट चवीप्रमाणे, मीठ आहे चवीप्रमाणे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि हा कलर आहे. आता मी याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेणार. तिखट, मीठ, सगळे जिन्नस जे आहेत ते सगळे मिक्स करून घेणार. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस सगळं मिक्स करून घेते छान. आता घालूया कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ. आता घालते सोया सॉस आणि खाण्याचा कलर. माझ्याकडं रेड कलर नाही आहे, तर मी ऑरेंज कलर घातलेला आहे. त्यामुळं या पकोड्याला कलर छान येतो. आता मी हे सगळं मिक्स करून घेते. आता घालते आलं लसूण पेस्ट आणि आता हे सगळं एकजीव करून मिक्स करून घेऊया. आता मी हे सगळं मिक्स करून घेते. याच्यात पाणी बिलकुल घालायचं नाही. आपण जे सॉस घातलेले असतात, सॉसमध्येच हे पिठं भिजली जातात आणि मसाले फ्लावरला चांगले कोट होतात. तर आता हे छान कोट झालेले आहेत. आता मी बारीक गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक असे फ्लावरचे पकोडे सोडूया. सुट्टे सुट्टे सोडून द्यायचे, एकमेकाला चिटकू द्यायचे नाहीत. मी सगळे सोडून घेते. आता मी इकडं पलटून घेतलेले आहेत. हे बघा, आता खरपूस छान तळून घेऊया. अगदी कुडकुडीत होतात. वरण भातासोबत छान लागतात. आज मी वरण भातासोबतच हे खाण्यासाठी तयार केलेलं आहे. तुम्हीही करून बघा. चवीला खूप छान लागतात. मंचुरियन टाईप चव येते, कारण आपण मंचुरियनचं सगळं साहित्य घातलेलं आहे. आता सगळे फ्लावरची भजी छान तळून झालेले आहेत. हे बघा, कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात. करून बघा. मी आता काढून घेते.